तुमचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी, महत्त्वाची, अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी असलेला वेतन त्रुटी अहवाल काल मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाचा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवल्यानंतर त्याला स्वीकृती, तो अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येत्या काळात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि ह्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। 7वा वेतन आयोगाचं फिक्सेशन केल्यानंतर बऱ्याच राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये अपेक्षित वाढ दिसून न आल्यामुळे या सर्वांनी राज्य शासनाकडे त्या वेतन त्रुटी दूर करण्याची मागणी केली आणि त्यानंतर राज्य शासनानं 13 फेब्रुवारी 2023 रोजी बक्षी समितीचा अहवाल खंड 2 हा प्रकाशित करून त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 7वा वेतन आयोग लागू झाल्यावर जी वाढ अपेक्षित नव्हती ती वाढ बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये झाली, परंतु बक्षी समितीचा अहवाल खंड 2 आला तरीही जे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी होते किंवा जे राज्य सरकारी कर्मचारी होते त्यांच्या वेतनामध्ये वाढ झालेली नव्हती अशा राज्यातील शिक्षकांनी मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या खंडपीठामध्ये वेतन त्रुटी संदर्भातली याचिका दाखल केलेली होती आणि याच मागणीसाठी राज्यातील 2004 ते 2014 या कालावधीमध्ये लागलेले जे शिक्षक आहेत ते त्या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली होती आणि ती वेतन त्रुटी दूर व्हावी अशी ती मागणी करत होते आणि त्याच संदर्भात राज्य शासनानं दखल घेऊन 16 मार्च 2024ला वित्त विभागाचा शासन आदेश पारित करून त्या सर्व कर्मचाऱ्यांची, ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांची वेतन त्रुटी दूर करण्यासाठी माननीय मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली त्रुटी निवारण समितीची स्थापना केली आणि या समितीनं आता अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केलेला आहे आणि काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या अहवालाला राज्य शासनानं मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आर्थिक वाढ पाहायला मिळणार आहे। त्या अहवालामध्ये जे काही सरकारी कर्मचारी आहे, विशेष करून जे शिक्षक आहेत ज्यांना चट्टोपाध्याय किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी लागल्यानंतर त्यांच्या वेतनामध्ये अपेक्षित वाढ त्यांना मिळत नव्हती, दिसत नव्हती, त्यामुळे हे सर्व कर्मचारी न्यायालयात गेलेले होते आणि त्यानंतर आता मुकेश खुल्लर यांचा जो अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द झालेला आहे तो अहवाल अद्याप समोर जरी आलेला नसला तरी सकारात्मक बाब बोलली जात आहे। शिक्षकांना यामधनं मोठा दिलासा मिळणार आहे। इतरही जे संवर्ग आहेत त्या संवर्गासंदर्भातला सुद्धा न्याय आता खुल्लर समितीनं केल्या असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये असं सांगितलेलं आहे, नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्यात येईल। एखाद्या संवर्गाचं वेतन हे कमी दिसत असल्यास त्यांना पुढील टप्प्यावर वेतन श्रेणी किंवा वेतन श्रेणीवर त्यांची वेतन निश्चिती आता केली जाणार आहे। निवड श्रेणी वेतन स्तर लागू करण्याच्या 28 मार्च 2023च्या शासन निर्णयातील एकाकी पदांसाठीची वेतन श्रेणी S27 पेक्षा जास्तीची अट शिथिल करण्यात येणार आहे। तसेच एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी सुद्धा देण्यात येणार आहे। बरेच वेळा एकाच पदावर परंतु वेगवेगळ्या कार्यालयात समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा बराच वेतनात फरक होता, तो सुद्धा आता दुरुस्त केला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच जे इतर राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीतही राज्य शासन किंवा खुल्लर समितीचा अहवाल सकारात्मक आहे। सोबतच राज्यातील जे शिक्षक 2004 ते 2014 या कालावधीमध्ये लागलेले होते त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर त्यांच्या बेसिकमध्ये फक्त 700 रुपयांची वाढ ती होत होती। त्यामुळे हे सर्व कर्मचारी हे न्यायालयात गेलेले होते आणि खुल्लर समितीसमोर यांनी जी काही भूमिका घेतली त्यामुळे निश्चितच खुल्लर समितीचा अहवाल हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील शिक्षकांसाठीचा सुद्धा पॉझिटिव्ह असल्याचं बोललं जात आहे। खुल्लर समितीनं ज्या काही शिफारसी केलेल्या आहेत
त्या 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर होणार आहेत, परंतु जो काही वाढीव आर्थिक लाभ आहे, ज्या दिवशी या संदर्भातला वित्त विभागाचा शासन आदेश निर्गमित होईल, ज्यामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर केल्या जातील, त्या दिवशीपासून त्यांना तो आर्थिक लाभ मिळणार आहे. परंतु एक सकारात्मक बाब अशी की खुल्लर समितीच्या अहवालाची जी प्रतीक्षा होती ती अखेर संपलेली आहे आणि हा लाभ जरी आता किंवा येत्या 1-2 महिन्यापासून जरी मिळत असेल तरी निश्चितच याचा लाभ 8व्या वेतन आयोगामध्ये मोठ्या स्तरावर पाहायला निश्चितच मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी किंवा इतर संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जे काही शासनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच या सर्व प्रयत्नशील अधिकारी कर्मचारी वेतन त्रुटी निवारण समितीत सोबतच राज्य शासनाचे सुद्धा आता राज्य सरकारी कर्मचारी आभार मानत आहेत. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.